हॅलो स्टुडंट, आपण रेस्पिरेटरी सिस्टम बघतोय. त्यामध्ये आपण लंग्स बघितले कालच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे प्लुरा आणि प्लुरल कॅव्हिटी. जे दोन्ही पण लंग्स आहे ते सराउंडेड असतात सिरस मेम्ब्रेनने. त्याला आपण काय म्हणतो? प्लुरा. जे दोन्ही पण लंग्स आहे ते कशाने सराउंड आहे? सिरस मेम्ब्रेन. त्याला आपण प्लुरा म्हणतो. प्लुरा इज अ कंपोज्ड ऑफ आउटर परायटल अँड इनर विसरल लेअर. जी आउटर लेअर आहे ती परायटल प्लुरा आणि जी इनर जी लेअर आहे लंग्सची ती विसरल लेअर आहे. आपण त्याला काय म्हणतो? विसरल प्लुरा. बिटवीन द प्लुरल लेअर देअर अ स्लाइट एक्सट्रुडेड विथ lubricate the surface and prevent the friction between the lungs and chest wall. ओके, जे प्लुरा आहे म्हणजे जे सिरस मेम्ब्रेन आहे आणि त्या प्लुरल कॅव्हिटीमध्ये जे फ्लुइड आहे आपण त्याला प्लुरा म्हणतो. ते काय करतं? फ्रिक्शन प्रिव्हेंट करतं. कशामधलं? चेस्ट वॉलमधलं आणि लंग्समधलं. जे चेस्ट वॉल आणि लंग्समध्ये जे फ्रिक्शन होतं, जेव्हा इनलेशन आणि एक्झलेशनच्या वेळेस जे फ्रिक्शन होतं ते काय करतं? प्रिव्हेंट करतं, रिड्यूस करतं फ्रिक्शन. एवढं लक्षात घ्या. अल्व्हेओलार लाइनिंग लंग्स इज अ व्हेरी थिन. त्यामध्ये द आउटर सरफेस ऑफ इच लंग अँड ॲडजसंट इंटरनल थोरॅसिक वॉल आर लाइन्ड बाय द सिरस मेम्ब्रेन कॉल्ड अ प्लुरा. लक्षात घ्या, जी मेम्ब्रेन आहे लंग्सच्या आजूबाजूला त्याला आपण प्लुरा म्हणतो. त्यामध्ये द आउटर सरफेस ऑफ इच लंग इज अ टाइटली कव्हर बाय द विसरल प्लुरा. जे आउटर सरफेस आहे तो कोणता? विसरल प्लुरा आहे. And while the internal thoracic wall, the lateral surface of the mediastinum, म्हणजे लॅटरल सरफेस ऑफ mediastinum म्हणजे आपले जे दोन्ही लंग्सच्या मध्ये जी जागा आहे, दोन्ही साईडचे लंग्स जिथे मध्ये येतात, mediastinum मधले जे लॅटरल सरफेस आहे म्हणजे मधला, तिथले पण त्या ठिकाणी, आणि सुपेरियर सरफेस ऑफ द डायफ्रागम म्हणजे डायफ्रागमचा सुपेरियर सरफेस म्हणजे वरचा सरफेस आर लाईन बाय द परायटल प्लुरा. म्हणजे जे डायफ्रागमच्या लेअर आणि मधले जे लॅटरल मिडियस्टिनम मधले जे लेअर तिथं कोणतं आहे? परायटल प्लुरा आहे. द परायटल अँड व्हिसरल प्लुरा लेअर्स आर कंटिन्युअस ॲट द हिलस ऑफ इच लंग्स. आता हिलस म्हणजे काय? आता लंग्स दोन्ही साईडला लंग्स आहे, तर लंग्समध्ये जाण्यासाठी ब्रॉन्कस आहे. म्हणजे लंग्समध्ये दोन्ही साईडला लंग्समध्ये जाण्यासाठी काय आहे? ब्रॉन्कस आहे. लेफ्ट साईडचं ब्रॉन्कस आणि राईट साईडचं ब्रॉन्कस. त्याबरोबर आर्टरीज आहे, व्हीन्स आहे. म्हणजे आर्टरीज कोणत्या? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणाऱ्या, आणि व्हीन्स कोणता? डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणाऱ्या. त्या व्हीन्स आहे तिथनं त्या लंग्समध्ये एंट्री करता त्या पॉइंटला, म्हणजे दोन्ही साईडला त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? हिलस म्हणतो. तिथनं आर्टरीज जाणार, व्हीन्स जाणार, त्यानंतर जे ब्रॉन्कस आहे ते लंग्समध्ये एंटर करणार, म्हणजे तिथून एंट्री होते, त्याला आपण काय म्हणतो? हिलस. तिथं पण काय? तिथं पण असतं काय? प्लुरा असतो तिथं, परायटल प्लुरा. लक्षात घ्या. त्यानंतर प्लुरल कॅव्हिटी काय आहे? द पोटेन्शियल स्पेस बिटवीन द सिरस मेम्ब्रेन लेअर इज अ प्लुरल कॅव्हिटी. जे वॉल आहे आपले चेस्ट वॉल आणि जे आपलं लंग्स आहे त्यामध्ये फ्रिक्शन होऊ नये म्हणून जी मधले जी फ्रिक्शन होऊ नये म्हणून मध्ये एक स्पेस असतो, आणि त्या स्पेसमध्ये प्लुरा असतो, आणि जो स्पेस आहे मध्ये त्याला आपण काय म्हणतो? प्लुरल कॅव्हिटी. लक्षात घ्या. लंग्स आणि जी वॉल आहे चेस्ट वॉल त्यामध्ये जो स्पेस आहे त्याला आपण प्लुरल कॅव्हिटी असं म्हणतो. द पोटेन्शियल स्पेस बिटवीन द सिरस मेम्ब्रेन लेअर इज कॉल्ड a pleural cavity. The pleural membrane produce thin serous pleural fluid. जी pleural membrane आहे ती प्रोड्यूस करते thin serous pleural fluid that circulate the pleural cavity and act as a lubricant, ensuring a minimal friction during a breathing. जेव्हा ब्रीथिंग होते म्हणजे इन्स्पायरेशन एक्झलेशन तेव्हा फ्रिक्शन होऊ नये म्हणून ते प्लुरल कॅव्हिटीमध्ये फ्लुइड असतं, त्याला आपण प्लुरा म्हणतो.
प्लुरल फ्लुइड. यामध्ये दाखवलंय लंग्स, 2 लंग्स आहे. त्याच्यापैकी जे राईट लंग्स आहे ते डिवायडेड इंटू 3 लोब्स आणि जे लेफ्ट लंग्स आहे डिवायडेड इंटू 2 लोब्स. सुपेरियर लोब आणि इन्फेरियर लोब. म्हणजे एक लोब पुढच्या साईडला आहे आणि जो खालचा लोब आहे तो काय मागच्या साईडला आहे, लेफ्ट साईडच्या लोबला. त्यानंतर जो राईट लोब्स आहे त्यामध्ये एक सुपेरियर, एक मिडल आणि एक इन्फेरियर लोब. हे 3 लोब आहे राईट साईडला. त्यामध्ये अल्व्युला एक स्मॉल स्ट्रक्चर आहे म्हणजे ट्रकिया. ट्रकियानंतर ब्रॉन्काय, राईट साईडचं ब्रॉन्काय आणि लेफ्ट साईडचं ब्रॉन्काय. ब्रॉन्काय नंतर सेकंडरी ब्रॉन्काय, त्यानंतर ब्रॉन्किल्स आणि ब्रॉन्किल्सला स्मॉल स्मॉल काय असतं अल्व्युलाय. सॅक लाईक स्ट्रक्चर असतं ज्यामध्ये त्या सॅकला पूर्ण कव्हर असतं कॅपिलरीज. म्हणजे ज्या आर्टरीज व्हीन येतात त्यांचं कॅपिलरी एकदम स्मॉल स्मॉल व्हीन्स असतात त्याला आपण कॅपिलरी, किंवा स्मॉल एकदम स्मॉल आर्टरीज त्याला आपण काय म्हणतो कॅपिलरी. त्याने कव्हर असतात, त्या अल्व्युलेला पूर्ण कव्हर असतात. तिथंच एक्सचेंज होतं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड अल्व्युलाय आणि ब्लडमध्ये एक्सचेंज होतं अल्व्युलायमध्ये, लक्षात घ्या. आणि जी अल्व्युलर लाइनिंग आहे ती एकदम थिन असते. इट इज अ मेन साइट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. मेन साइट आहे ती ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करण्यासाठी. त्यामध्ये खाली दिलाय डायफ्रागम. इट इज अ मस्क्युलर फ्लॅप विच डोम शेप स्ट्रक्चर आहे मस्क्युलर. इट इज अ मस्क्युलर फ्लॅप विच सेपरेट द थोरॅसिक कॅव्हिटी फ्रॉम द ॲब्डॉमिनल. थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीला सेपरेट कोण करतं डायफ्रागम. इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल टर्नॉन्स which is the muscle fiber radiate to lower ribs, vertebral column and xiphoid process. जेव्हा डायफ्रागम रिलॅक्स असतं तेव्हा काय होतं, द सेंट्रल टेंडॉन इज ॲट द लेवल ऑफ 8 thoracic vertebra. आणि जेव्हा डायफ्रागम हे कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा मसल फायबर are shortened and central tendons is pulled downward, enlarging the thoracic capacity आणि लेंथ. म्हणजे जेव्हा डायफ्रागम कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा काय होतं इन्स्पिरेशन म्हणजे इनहेल करतो आपण एअर ऑक्सिजन, आणि जेव्हा डायफ्रागम रिलॅक्स होतं तेव्हा एक्झेल करतो म्हणजे एअर जे कार्बन डायऑक्साईड ते काय करतो आपण एक्झेल करतो. त्यामध्ये काही इंटरकोस्टल मसल आहे त्याचे किती 11 पेअर्स आहे. म्हणजे जे आपले 12 रिब्स आहे त्यांच्यामध्ये म्हणजे प्रत्येक रिब्स जे 2 रिब्स असतील त्याच्यामध्ये जे काय आहे इंटरकोस्टल मसल विच ऑक्युपाय द स्पेस बिटवीन द रिब्स. म्हणजे रिब्सच्या मध्ये जो स्पेस आहे त्यामध्ये काय असतं इंटरकोस्टल मसल. दिस इज अरेंज इन अ 2 layers, द एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल आणि इंटरनल इंटरकोस्टल मसल. जे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल आहे ते डाऊनवर्ड आणि एक्सटेंड काय असतात डाऊनवर्ड आणि फॉरवर्ड, आणि जे इंटरनल इंटरकोस्टल मसल असतात ते एक्सटेंडेड टू डाऊनवर्ड आणि बॅकवर्ड. फ्रंट जे म्हणजे जे इंटरनल आहे ते एक्सटर्नल आहे ते कुठे डाऊनवर्ड आणि फॉरवर्ड, आणि जे इंटरनल आहे ते एक्सटेंडेड टू डाऊनवर्ड आणि बॅकवर्ड. जेव्हा इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट होता द अदर पेअर ऑफ रिब्स आर अ पुल डाऊनवर्ड फर्स्ट रिब बिकॉज द स्पेस ऑफ रिब्स इज अ मूव आउटवर्ड व्हेन दे पुल अपवर्ड. आणि त्यामुळे काय होतात थोरॅसिक कॅव्हिटी काय होते एनलार्ज होते अँटेरियरली आणि पोस्टेरियरली. म्हणजे दोन्ही साईडने थोरॅसिक कॅव्हिटी काय होते मोठी होती जेव्हा आपण इनहेल करतो गॅस त्यावेळेस, आणि लॅटरली पण म्हणजे तिन्ही साईडने अँटेरियर पोस्टेरियर आणि लॅटरली पण ती काय होते थोरॅसिक कॅव्हिटी ती काय होते एनलार्ज होते.
ड्युरिंग एक्सपायरेशन द इंटरकोस्टल मसल अँड diaphragm is a relax and the ribs fall back into the place, diaphragm a second, the lungs contract and air is given out. After expiration there is a small pause. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हाऊ लंग्स वर्क्स. फर्स्ट प्रोसेस कशी आहे, म्हणजे जे मेकॅनिझम आहे ते कसं आहे, फिजिओलॉजी ऑफ रेस्पिरेशन कशी आहे. जेव्हा आपण फर्स्ट जे काय आहे आपण एअर इनटेक करतो, फर्स्ट 3 प्रोसेस लंग्समध्ये कसं वर्क करतं, त्यामध्ये इन्स्पायरेशन, एक्सपायरेशन आणि पॉजेस. अबाउट 16 to 17 सायकल ऑफ दिस फेज ऑकर इन अ नॉर्मल अडल्ट. म्हणजे एका मिनिटात आपण किती वेळा श्वास घेतो, 16 ते 17 वेळेस आपण एका मिनिटात श्वास घेतो आणि सोडतो, म्हणजे एक नॉर्मल सायकल. इनहेल करणं, एक्झेल करणं आणि पॉज, ही सर्व एक सायकल झाली. असे किती सायकल होतं एका मिनिटात, 17. The expansion of chest during inspiration occurs due to the muscular activity of the respiratory muscle and this muscle activity is partly voluntary आणि partly involuntary. जी मस्क्युलर ऍक्टिव्हिटी जी इंटरकोस्टल मसल त्याची पार्टली व्हॉलंटरी आणि पार्टली इनव्हॉलंटरी. द मेन मसल ऑफ रेस्पिरेशन इज अ नॉर्मल क्वाइट ब्रीथिंग आर द इंटरकोस्टल मसल आणि डायफ्रागम. लक्षात घ्या. त्यानंतर एअर एंटर्स युअर लंग्स थ्रू द सिस्टम पाईप कॉल्ड द ब्रॉन्काय. ब्रॉन्कायद्वारे एअर एंटर होते आपल्या लंग्समध्ये. द अल्व्युलाय म्हणजे लंग्सचं जे मेन युनिट काय आहे, अल्व्युलाय. एक सॅग लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजे एअर बॅग लाईक. दे वेअर द इम्पॉर्टंट वर्क ऑफ गॅसेस एक्सचेंज टेक प्लेस बिटवीन द एअर अँड युअर ब्लड. जे अल्व्युलाय आहे त्याला पूर्ण कव्हर केलेलं असतं कॅपिलरीजने. स्मॉल कॅपिलरीज असतात, काही व्हेन्सच्या असतात, काही आर्टरीजच्या असतात. आणि त्या कॅपिलरी काय करतात, कॅपिलरीमध्ये ब्लड आहे आणि कॅपिलरी आणि अल्व्युलायमध्ये काय होतं, एक्सचेंज होतं गॅसेस. त्यामध्ये ऑक्सिजन इनटेक केला जातो ब्लडमध्ये आणि जे वेस्ट प्रोडक्ट बॉडीमधलं कार्बन डायऑक्साईड ते काय केलं जातं, एक्झेल केलं जातं बिटवीन द एअर आणि ब्लड. कव्हरिंग इच अल्व्युलस इज अ होल नेटवर्क ऑफ लिटिल ब्लड व्हेसल कॉल्ड द कॅपिलरीज. स्मॉल ब्लड व्हेसल असतात त्याला आपण कॅपिलरीज म्हणतो. इट इज अ इम्पॉर्टंट दॅट द एअर इन द अल्व्युलाय and the blood in the capillary are very close together so that oxygen and carbon dioxide can move or diffuse between them. ते व्हेरी म्हणजे एकदम जवळ असतात ते कॅपिलरीज आणि अल्व्युलायचं, जे कारण त्यांच्यात एक्सचेंज होणार असतं, डिफ्यूज होणार असतात. ब्लडमधनं डिफ्यूज होऊन कुठे येणार, कार्बन डायऑक्साईड अल्व्युलायमध्ये, आणि अल्व्युलायमधला जो ऑक्सिजन आहे जो आपण इनटेक केलाय तो कुठं डिफ्यूज होऊन ब्लडमध्ये जाणार, कॅपिलरीजमध्ये. व्हेन यू ब्रीथ इन एअर कम्स डाऊन द ट्रकिया अँड थ्रो ब्रॉन्काय इन टू द अल्व्युलाय. ट्रकियाद्वारे कुठे, ब्रॉन्कायमध्ये, आणि ब्रॉन्कायच्याद्वारे अल्व्युलायमध्ये जाते एअर. दिस फ्रेश एअर हॅज अ लॉट्स ऑफ ऑक्सिजन इन इट अँड सम ऑफ दिस ऑक्सिजन विल ट्रॅव्हल अक्रॉस वॉल ऑफ द अल्व्युलाय इन टू द युअर ब्लड स्ट्रीम. ओके, मग तिथे काय होतं, अल्व्युलायमध्ये गेल्यावर तिथून ब्लड कॅपिलरीमध्ये काय होणार, एक्सचेंज होणार. कार्बन डायऑक्साईड अल्व्युलायमध्ये जाणार आणि जो अल्व्युलायमध्ये ऑक्सिजन आहे तो काय जाणार, ब्लड कॅपिलरीजमध्ये जाणार. द ट्रॅव्हलिंग इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड विच क्रॉसेस फ्रॉम द ब्लड इन द कॅपिलरीज इन टू द एअर इन अ अल्व्युलाय अँड इज देन ब्रीथ आउट. आणि ते कार्बन डायऑक्साईड काय होतं, ब्रीथ आउट होतं. And in this way you are brings into your body the oxygen that you need to live and get rid the waste product of carbon dioxide. अशा प्रकारे आपण ऑक्सिजन इनटेक करतो आणि जो वेस्ट प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साईड तो काय करतो, एक्झेल करतो. यामध्ये दिलंय, यामध्ये अल्व्युलायचं स्ट्रक्चर दाखवलंय बघा. ब्रांच ऑफ पल्मनरी आर्टरीज आणि ब्रांच ऑफ पल्मनरी व्हेन्स आहे बघा.
आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता आणि व्हेन्स आहे त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करता. तिथे एक्सचेंज होतं. जे अल्व्होलायला ते पूर्ण असं एक स्ट्रक्चर बनवलंय कॅपिलरीचं, स्मॉल स्मॉल कॅपिलरीज, आणि तिथे एक्सचेंज होतं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. आणि हे सर्व लंग्स मध्ये असतं, या स्मॉल स्मॉल अल्व्होलाय. त्यामध्ये फॉर ब्रीथिंग कसं होतं, लंग्स आर अ सील इन द प्लुरल मेम्ब्रेन इनसाइड द चेस्ट कॅव्हिटी. लंग्स कुठे सील आहे, प्लुरल मेम्ब्रेन मध्ये इनसाइड द चेस्ट कॅव्हिटी. म्हणजे आपल्या कुठे, आपले जे रिब्स आहे, रिब्स मध्ये लंग्स असतात, चेस्ट कॅव्हिटी मध्ये. ॲट द बॉटम ऑफ कॅव्हिटी इज अ लार्ज फ्लॅट मसल नोन ॲज अ डायफ्रागम. फ्लॅट मसल आहे, तो काय सेपरेट करतो थोरॅसिक आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटीला. कोण सेपरेट करतं, डायफ्रागम. ड्युरिंग इनहेलेशन द डायफ्रागम कॉन्ट्रॅक्ट्स अँड द रिब केज इज अ राईज अप. जेव्हा आपण इनहेल करतो एअर, तेव्हा डायफ्रागम काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होता, आणि रिब केज काय होता, राईज अप होता, म्हणजे पुढे येता, एक्सपांड होता. आणि व्हॉल्यूम ऑफ चेस्ट कॅव्हिटी एक्सपांड होता. आणि द chest cavity is a seal, so this create a partial vacuum inside the cavity, and the atmospheric pressure fills the lungs as a air rush into the breathing process. Partial vacuum तयार झाला inside the cavity, त्यामुळे काय होणार, atmospheric pressure fills the lung. म्हणजे आपण काय करतो, इनहेल करतो तेव्हा. त्यानंतर नेक्स्ट आहे, आपण इनहेलेशनच्या वेळेस डायफ्रागम काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होता, आणि रिब केज राईज अप होता. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत ड्युरिंग एक्झेलेशन पॅसिव्ह इव्हेंट होतो, म्हणजे रिब केज लोअर्स होता आणि डायफ्रागम काय होतो, रिलॅक्स होतो. प्रेशर इन द चेस्ट कॅव्हिटी इज अ ग्रेटर दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एअर इज अ पुश आउट ऑफ द लंग्स. दे डायफ्रागम इथे कॉन्ट्रॅक्ट होणार, म्हणजे काय होणार, फ्लॅट होणार एकदम ड्युरिंग इनहेलेशनच्या वेळेस. आणि ड्युरिंग एक्झेलेशनच्या वेळेस डायफ्रागम काय होणार, डोम शेप तयार होणार, आणि तेव्हा रिलॅक्स होणार डायफ्रागम पण, आणि तुमचे जे इंटरकोस्टल मसल आहे ते पण रिलॅक्स होणार ड्युरिंग एक्झेलेशन. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काही डिसीज आहे रेस्पिरेटरी सिस्टमच्या रिलेटेड. न्यूमोनिया आहे, त्यानंतर क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आहे, कफ आहे, हे आपण अस्थमा आहे, हे सर्व आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.